नमस्कार. आजच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. उरी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत उच्चस्तरीय बैठका. पंतप्रधानांनी घेतला परिस्थितीचा आढावा. उरी दहशतवादी हल्ल्याची गंभीर दखल घेऊन संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करावं. व्यंकय्या नायडू. उरी दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे विकास उईके, चंद्रकांत गलांडे आणि संदीप ठोक शहीद. मराठा आरक्षणासंदर्भात याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं याचिका दाखल करावी. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. रिओ पॅराऑलिम्पिक स्पर्धांचा समारोप. भारताची आतापर्यंतची उल्लेखनीय कामगिरी. आणि कनिष्ठ वयोगटासाठीच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताला 3 सुवर्णपदकं. महाराष्ट्राच्या संभाजी पाटीलचीही सुवर्ण कामगिरी. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. जम्मू काश्मीरमधल्या उरी इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं उच्चस्तरीय बैठक घेतली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, वित्तमंत्री अरुण जेटली, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग आणि इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी उच्चस्तरीय समीक्षा बैठक सुरू झाली. नवी दिल्लीत गृह मंत्रालयात सुरू असलेल्या या बैठकीमध्ये संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंह सुहाग, गृह आणि संरक्षण खात्यातले वरिष्ठ अधिकारी, निमलष्करी दलातले वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते. तसंच गुप्तचर विभागाचे विशेष संचालक आणि रॉ अर्थात संशोधन आणि विश्लेषण शाखेचे प्रमुखही या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत संभाव्य व्यूहरचनेबाबत चर्चा झाली. तसंच गृहमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांनी देशाच्या सरहद्दीलगतच्या, विशेषतः पश्चिम सरहद्दीलगतच्या सुरक्षेचा आढावा घेतला, असं सूत्रांनी म्हटलं आहे. उरी इथं काल झालेल्या या हल्ल्यात 17 जवान शहीद झाले तर 19 जवान जखमी झाले. या हल्ल्याला भारतीय लष्करानं सडेतोड प्रत्युत्तर देत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. राष्ट्रीय तपास संस्थेची एक तुकडीही आज उरी इथं भेट देण्याची शक्यता आहे. उरी इथं काल पाकिस्ताननं केलेल्या दहशतवादी हल्ल्याची संयुक्त राष्ट्र संघटनेनं गंभीर दखल घेत पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करावं अशी मागणी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केली. आंध्र प्रदेशातील विजयवाडा इथं एका कार्यक्रमानंतर ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दहशतवादाला खतपाणी घालणं हेच पाकिस्तानचं राष्ट्रीय धोरण असल्याचा आरोपही त्यांनी केला. भारताची अर्थव्यवस्था ढासळून टाकण्याचा पाकिस्तानचा डाव आहे, असंही ते म्हणाले. उरी इथं काल झालेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातले 3 जवान शहीद झाले. विकास उईके, चंद्रकांत गलांडे आणि संदीप ठोक अशी त्यांची नावं आहेत. संदीप ठोक नाशिक इथल्या खंडागली इथले असून चंद्रकांत गलांडे सातारा जिल्ह्यातल्या जाशी या गावातले आहेत. तर विकास उईके हे अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर इथले आहेत. त्यांचे पार्थिव देह नाशिकमध्ये आणणार असून नंतर त्यांच्या मूळ गावी पाठवले जाणार आहेत. या घटनेची माहिती मिळताच राज्यभरात तसंच शहीदांच्या गावीही शोककळा पसरली आहे. तो स्वभावाने खूप शांत स्वभावाचा होता आणि तो सर्वांना मिळून मिसळून राहायचा. लहानपणापासून त्याची भरपूर इच्छा होती की आर्मीमध्ये जॉब करायचा आणि तो त्या जिद्दीप्रमाणे 2009 साली आर्मीमध्ये लागला व आता तो 2 महिन्या अगोदर येऊन गेला व आम्ही त्याच्यासोबत सुट्ट्या साजऱ्याही केल्या आणि तो दिवाळीनंतर येणार असं सांगून गेला. परंतु आता झालेल्या उरी हल्ल्यामध्ये तो शहीद झाला. दरम्यान अहमदनगरमध्ये कापड बाजार परिसरात व्यापारी संघटना आणि मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन उरी हल्ल्याचा निषेध केला. व्यापाऱ्यांनी काल व्यवहार बंद ठेवले होते. अतिरेक्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं यावेळी दहन करण्यात आलं. भारत माता की जयच्या घोषणा देत पाकिस्तानच्या कृत्याचा जोरदार निषेध करण्यात आला. उरी हल्ल्यात वीरमरण आलेल्या भारतीय जवानांना आज लष्करानं श्रद्धांजली वाहिली. लष्कराच्या उत्तरी कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल DS हुडा आणि लेफ्टनंट सतीश दुआ यांनी शहीदांना पुष्परूपानं आदरांजली वाहिली. जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनीही पुष्पांजली वाहून हुतात्म्यांना वंदन केलं.
यानंतर रुग्णालयात जाऊन त्यांनी जखमी सैनिकांची विचारपूस केली. शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी देशभरात ठिकठिकाणी प्रार्थना केल्या जात आहेत. लखनौमध्ये मुस्लिम समाजाच्या बांधवांनी शहीदांसाठी विशेष नमाज पठण केलं. हल्ल्याला बळी पडलेल्या कुटुंबियांसाठीही प्रार्थना करून त्यांच्या हितासाठी यावेळी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. उत्तर प्रदेशात मुरादाबादमध्ये मेणबत्ती मोर्चा काढून शहीदांना आदरांजली वाहण्यात आली. जम्मू काश्मीरमधल्या उरी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री MJ अकबर यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका करत या हल्ल्याचा निषेध केला आहे. पाकिस्तान संवादाऐवजी विष पेरतोय. पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देत असून शेजारील देशाबाबत पाकिस्तान खोडसाळपणा करत द्वेषाची भूमिका घेत आहे, असं अकबर यांनी म्हटलं आहे. व्हेनेझुएला इथं अलिप्ततावादी चळवळ नाम या शिखर परिषदेत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सल्लागार सरताज अजीज यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर वार्ताहरांना त्यांनी ही माहिती दिली. मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं याचिका दाखल करावी. मुंबई उच्च न्यायालय या याचिकेचा सहानुभूतीपूर्वक विचार करेल, असं आज सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. मराठा आरक्षणाबाबतच्या याचिकांवरची सुनावणी गेल्या 15 महिन्यांपासून मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणावर तातडीनं सुनावणी घेऊन 3 महिन्यात निकाली काढण्याची मागणी करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयानं पाटील यांना उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले. या सुनावणीनंतर याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ही माहिती दिली. राज्य सरकारनं याबाबत गेल्या 15 महिन्यात एकही प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं नाही, असंही पाटील म्हणाले. राज्यातल्या काँग्रेस आघाडी सरकारनं मराठा समाजाला नोकरीत आणि शैक्षणिक क्षेत्रात 16% आरक्षण देणारा वटहुकूम काढला होता. मात्र 15 नोव्हेंबर 2014ला या वटहुकुमाच्या अंमलबजावणीला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली होती. महाराष्ट्रातल्या डाळ उत्पादक क्षेत्रात 41% वाढ झाल्यामुळे चालू खरीप हंगामात राज्यातला डाळींचा साठा वाढण्याची शक्यता आहे. वर्ष 2016साठी डाळींबद्दलची आकडेवारी प्रसिद्ध करणाऱ्या एका पुस्तिकेनुसार यावर्षी 25,692 हेक्टर क्षेत्रावर विविध डाळींचं उत्पादन घेतलं जाणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र 7,479 हेक्टर्स इतकं आहे. त्यातही तूर लागवडीत वाढ होणार आहे. यंदा पर्जन्यमान समाधानकारक असल्यानं डाळीचं उत्पादक क्षेत्र विस्तारल्याचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. राज्यात उपजाऊ क्षेत्राच्या 15% भाग तूर, उडीद, मूग आणि मसुराच्या लागवडीखाली आहे. गेल्या दशकात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या मूग आणि उडदाच्या उत्पादनापेक्षा तिथलं यंदाचं तूर उत्पादन अधिक असल्याचं या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. राज्यात 1 जुलै रोजी लोकसहभागातून लावण्यात आलेल्या 2,82,00,000 वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनं घेतली असून त्याचं प्रमाणपत्र घेत असताना आपल्याला खूप आनंद झाला असल्याचं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. ज्युनियर्स चेंबर इंटरनॅशनल मरीन लाईन्सच्या वतीनं पद्मविभूषण डॉक्टर B.K. गोयल यांच्या हस्ते काल मुनगंटीवार यांचा मॅन ऑफ द इयर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 6,52,000 लोकांच्या वतीनं मी हा पुरस्कार स्वीकारतोय, असं ते म्हणाले. माणसाला श्वासासाठी लागणारा ऑक्सिजन झाडांपासूनच मिळत असल्यानं वृक्ष लावणं हे प्रत्येकाच्या जीवनातलं कर्तव्य झालं पाहिजे, असंही ते म्हणाले. येत्या 3 वर्षात राज्यात 50 कोटी झाडं लावण्याचा शासनाचा संकल्प आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी वुमन ऑफ द इयर पुरस्कारानं सन्मानित झालेल्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यासह JCचे इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉक्टर सुजाता वासानी आणि डॉक्टर अमित कुमार शर्मा यांना आउटस्टँडिंग यंग पर्सन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. शेतमालाला हमीभाव आणि संरक्षण मिळण्याबरोबरच नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, आणेवारी कमी करावी आदी मागण्यांसाठी आज शहादा इथं प्रांताधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय शेतकरी मोर्चा काढण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यात यंदा पुरेसा पाऊस झाला नसल्यानं नजर आणेवारीची टक्केवारी कमी करावी, तसंच आणेवारी पद्धतीत दुरुस्ती करून नवीन पद्धत लागू करावी अशी मागणीही मोर्चेकऱ्यांनी मांडली. याबरोबरच जिल्ह्यातले रखडलेले उपसा जलसिंचन प्रकल्प सुरू करण्यात यावेत, नुकसानीचे पंचनामे पारदर्शकपणे व्हावेत, पीक आणि शेत साहित्याच्या चोऱ्यांवर पायबंद घालावा आदी मागण्यांचं निवेदनही तहसीलदारांकडे देण्यात आलं.
परीट धोबी समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करून शासकीय सोयी सवलतींचा लाभ त्या समाजाला देण्यात यावा या मागणीसाठी महाराष्ट्र परीट धोबी समाज संघटनेनं राज्यव्यापी आंदोलन छेडलं आहे। या आंदोलनाचा एक भाग म्हणून बुलडाणा जिल्हा धोबी समाज संघटनेनं आज बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक कपडे धुवा आंदोलन करून सरकार दरबारी आपली मागणी मांडली। बुलडाण्यातील बहुसंख्य स्त्री पुरुष परीट बांधव या सहभागी झाले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणं आंदोलनही करण्यात आलं। जनावरांच्या संसर्गजन्य रोग निदान चाचणीमुळे मानवाच्या आरोग्याचं रक्षण होणार आहे असं मत पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केलं। नाशिक जिल्ह्यातल्या चितेगाव इथं आयोजित जनावरातील संसर्गजन्य गर्भपात आणि क्षयरोग निदान चाचणीच्या आरंभप्रसंगी ते बोलत होते। जनावरांना झालेला रोगाचा संसर्ग पशुपालकाला होण्याची शक्यता असते। चाचणीद्वारे वेळीच निदान करून जनावरांसह मानवी आरोग्याचं रक्षण करण्याचा प्रयत्न शिबिराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। रोगनिदान शिबिराची सुरुवात चितेगाव इथून होत असल्याचं यावेळी नमूद करून त्याची अंमलबजावणी राज्यभर होणार असल्याची माहिती जानकर यांनी दिली। पशुसंवर्धन आणि दुग्धविकास क्षेत्रातील प्रगती राज्यातल्या शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्यानं या क्षेत्रातील योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात असं त्यांनी सांगितलं। शेतीचा विकास करण्यासाठी शेतीसोबत एखादा जोडधंदा विकसित करावा असं आवाहनही जानकर यांनी केलं। यावेळी सांसर्गिक गर्भपात चाचणी, क्षयरोग चाचणी आणि विविध जनावरांना होणाऱ्या रोगाची लागण याविषयी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। सांगलीत काल आयोजित राष्ट्रीय आयुर्वेद परिषदेचं उद्घाटन मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र शिसवे यांच्या हस्ते करण्यात आलं। या परिषदेत डॉक्टर समीर जमदग्नी, डॉक्टर एम गोपाळ कृष्ण, शरद देसाई आणि तपन वैद्य यांनी मार्गदर्शन केलं। कर्करोगासह सर्व रोगांसाठी आयुर्वेद ही उपयुक्त उपचार पद्धती आहे। आयुर्वेदाचा नियमित अवलंब केला तर माणसाला निरोगी जीवन जगता येऊ शकतं असं डॉक्टर जमदग्नी यांनी यावेळी सांगितलं। देशात 5000 वर्षांपासून आयुर्वेदिक उपचार पद्धती प्रचलित असून सर्व रोगांवर ही औषधं उपलब्ध आहेत असं तज्ज्ञांनी यावेळी सांगितलं। विविध राज्यातले सुमारे 700 प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले होते। राज्यातील आदिवासी बहुल क्षेत्रात कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूंचा प्रश्न ऐरणीवर आलाय। मात्र ही समस्या सुटायची असेल तर कुपोषण हे आजारापलीकडचं सामाजिक असंतुलनाचं लक्षण आहे हे समजून घ्यावं लागेल। पाहूया याबाबतचा वृत्तांत। कुपोषण खरं तर या शब्दापासून आपण नक्कीच अपरिचित नाही, मात्र वास्तवाकडे डोळेझाक केली नाही तर या शब्दातून समोर येणाऱ्या वस्तुस्थितीपासून मात्र समाजमन अलिप्तवादी वागतंय हे खरं। गेल्या अनेक वर्षांपासून देशातल्या आणि राज्यातल्या आदिवासी बहुल क्षेत्रात कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न सुरूच आहे। मात्र तरीही मुंबई या महानगरीपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील कुपोषणग्रस्त बालकांच्या मृत्यूच्या बातम्यांनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडणं सुरू झालंय। एका पाहणीनुसार 14 आदिवासी जिल्हे असलेला महाराष्ट्र देशातल्या विविध राज्यांच्या तुलनेत अनेक कारणांनी मृत पावणाऱ्या 60% आदिवासी बालकांच्या मृत्यूचं ओझं वाहतोय। तर एकट्या पालघर जिल्ह्यातच गेल्या महिन्याभरात जवळपास 14 कुपोषणग्रस्त बालकांचा मृत्यू झालाय। खरं तर ही आकडेवारी प्रगतिशील महाराष्ट्राच्या संवेदनशील मनाला चटका लावून जाणारीच। त्यामुळेच ही समस्या सोडवायची असेल तर महाराष्ट्राच्या समाज मनाला कुपोषण हा आजार नाही तर कुपोषण म्हणजे पोषण योग्य आहारही न देऊ शकणाऱ्या सामाजिक असंतुलनाचं लक्षण आहे हे समजून घ्यावं लागेल। आणि म्हणूनच एकट्या प्रशासनाला दोष देण्यात पुढाकार घेण्याऐवजी कृती आणि जागृतीच्या पातळीवर परस्पर सहकार्याची कास धरावी लागेल। स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही देशातल्या 50%हून अधिक खेड्यात आजही अस्पृश्यता पाळली जाते असं नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांनी सांगितलं। जळगाव इथं काल समता अभियानाअंतर्गत जळगावसह धुळे, नंदुरबार जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांची विभागीय परिषद आयोजित करण्यात आली होती। या परिषदेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील तत्वज्ञान, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता प्रत्यक्षात आणण्यासाठी समता अभियानाची स्थापना केली असल्याचं त्यांनी सांगितलं। आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपण समता नाकारत राहिलो तर राजकीय लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही असं सांगत ही विसंगती दूर केली पाहिजे असं मुणगेकर म्हणाले।
यावेळी समता अभियान मार्गदर्शन पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं. कुंभार समाजाच्या विभागीय मेळाव्याचं काल सांगली इथं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सध्याच्या स्पर्धायुगात टिकण्यासाठी कुंभार समाजानं आपल्या पारंपरिक व्यावसायिक स्वरूपात बदल करण्याची गरज वक्त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान कौशल्य विकास कार्यक्रमाचा लाभ घेत कुंभार समाजातील लोकांनी आपल्या प्रगतीचा मार्ग धरायला हवा असं मतही यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलं. हिंगोली रेल्वे स्थानकावर काल लोकसहभागातून स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. हिंगोली रेल्वे स्थानकावर प्रवासी म्हणून आपल्या परिवारासह उपस्थित असलेले हैदराबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती MSK जयस्वाल या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. स्वच्छ रेल स्वच्छ भारत ही संकल्पना साकारण्यासाठी नागरिकांनी प्रवासी या नात्यानं सहभागी व्हावं असं आवाहन न्यायमूर्ती जयस्वाल यांनी यावेळी केलं. हिंगोलीच्या नगराध्यक्ष अनिता सूर्यतळ यांच्यासह रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी आणि प्रवाशांनी या अभियानात भाग घेतला. यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. केंद्र सरकारच्या स्वच्छता योजनेची अंमलबजावणी राज्य सरकारतर्फे महाराष्ट्रातील गावागावात कुटुंब संवाद सारख्या अभियानाच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. या संवाद अभियानाद्वारे कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे. पाहूया त्याचा वृत्तांत. स्वच्छ भारत अभियान यशस्वी होण्यासाठी संवाद हा महत्त्वाचा असून गृहभेटी, गटचर्चा, कोपरा सभा, प्रात्यक्षिक, बैठका यांच्या माध्यमातून ही संवाद प्रक्रिया यशस्वी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी ग्रामस्थांनी आपली मानसिकता बदलणं गरजेचं असून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना याचा कशाप्रकारे फायदा होईल हे पटवून देण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा काम करत आहे. आमच्या पंचायत समिती गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुड मॉर्निंग पथक ह्या गावामध्ये 3 दिवस आम्ही सतत सकाळी 5:30ला यायचो. त्यानंतर जे शौचालयाला उघड्यावर बसायचे त्यांचे येता जाताना आम्ही त्यांना थांबवून गुलाबाचे पुष्प देऊन त्यांचे फोटो काढले. त्याच्यामुळे त्या लोकांच्या मनात भीती निर्माण झाली की हे फोटो कुठेतरी पेपरला येतील किंवा कुठेतरी पोलीस स्टेशनला जातील. त्यामुळे ती लोक स्वतःहून आली आमच्याकडे की आम्हाला मॅडम तुम्ही हे 12,000चं काय स्कीम आहे ते आम्हाला समजावून सांगा. राज्य शासनाकडून 12,000 रुपये अनुदान घेऊन या योजनेअंतर्गत पनवेल तालुक्यातील खानाव महाळुंगी ग्रुप ग्रामपंचायत आणि आदिवासी वाडीतील सर्व घरांमध्ये शौचालय बांधून सर्व गाव पूर्ण हागणदारी मुक्त करण्यात आलं. त्यामुळे मागील बऱ्याच वर्षांपासून पावसाळ्यात वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त असणाऱ्या गावातील नागरिकांना यावर्षी पावसाळ्यात घरातील शौचालयामुळे कोणत्याही रोगांना बळी पडावं लागलं नसून गावात कोणत्याही रोगाची लागण झालेली नाही. संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, गदी माडगुळकरांपासून ते पाडगावकर अशा अनेक साहित्यिकांमुळे मराठी भाषा समृद्ध झाली आहे. राष्ट्र उभारणीच्या निर्मितीत मोलाचं योगदान देणारी मराठी भाषा श्रीमंत झालीच पाहिजे असं मत महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केलं. पुण्यात मृत्युंजय प्रतिष्ठानतर्फे मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या स्मृतिदिनानिमित्त बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते मृत्युंजयकार सावंत साहित्य आणि सामाजिक कार्यासाठीच्या पुरस्कारांचं वितरण काल करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. रवींद्र शोभणे यांना साहित्यासाठी तर सामाजिक कार्यासाठी गिरीश प्रभुणे यांना पुरस्कार देण्यात आले. 15,000 रुपये, स्मृतिचिन्ह, ग्रंथभेट असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यावेळी रवींद्र शोभणे आणि गिरीश प्रभुणे यांनीही आपले विचार मांडले. सिम्बॉयसिसचे कुलपती शांभम मुजुमदार या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यापीठीय शिक्षण आणि वास्तविक जीवन यांच्यात बरीच तफावत असून जीवनातील संघर्षाशी शिक्षणाचा संबंध नसल्याचं मत चित्रपट निर्माते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलं. नागपूर विद्यापीठानं राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक कार्य आणि क्रीडा क्षेत्रातल्या प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी आयोजित केलेल्या पुरस्कार समारंभात ते बोलत होते. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ काणे हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. विद्यापीठाचे कुलपती, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. ब्राझीलमधल्या रिओ दी जेनेरिओ इथं पॅराऑलिम्पिक स्पर्धांचा समारोप झाला.
पुढल्या ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिक स्पर्धा वर्ष 2020 मध्ये टोकियोमध्ये होणार असून त्यासाठी ब्राझीलच्या अधिकाऱ्यांनी टोकियोच्या अधिकाऱ्यांकडे ध्वज सुपूर्द केला. स्पर्धेदरम्यान शनिवारी इराणच्या सायकलपटू बाहामनचा अपघाती मृत्यू झाला. त्याला समारोप कार्यक्रमात आदरांजली वाहण्यात आली. स्पर्धांमध्ये 239 पदकं मिळवत चीन अग्रस्थानी राहिला. त्यापाठोपाठ ब्रिटन, युक्रेन आणि अमेरिकेनं पदतालिकेत स्थान पटकावलं. 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि कांस्य पदक पटकावत भारतानं पॅराऑलिम्पिक स्पर्धांमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी बजावली. अझरबैजान इथं सुरू असलेल्या कनिष्ठ गटासाठीच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी उल्लेखनीय कामगिरी करत 3 सुवर्ण पदकांसह एकूण 7 पदकांची कमाई केली आहे. महाराष्ट्राच्या संभाजी पाटीलसह बंगालच्या शुभंकर प्रामाणिक यांनी वैयक्तिक आणि सांघिक गटात भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. 25 मीटर स्टँडर्ड पिस्तूल प्रकारात संभाजीला तर 50 मीटर प्रोन रायफल प्रकारात शुभंकरला सुवर्णपदक मिळालं. 25 मीटर स्टँडर्ड पिस्तूल प्रकारात संभाजी पाटीलनं गुरमीत सिंग आणि ऋतुराज सिंग यांच्यासोबत सांघिक गटातही शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावलं. या कामगिरीमुळे भारतानं पदक तालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील काही भागात परतीच्या पावसानं पिकांचं नुकसान केलं असून नुकसानीचे पंचनामे व्हावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्ह्यात 1.5 महिन्यांपासून पावसानं दडी मारली होती. परिणामी मोठ्या प्रमाणात खरीप पिकं करपू लागली होती. 4 दिवसांपूर्वी पावसानं हजेरी लावल्यानं रब्बी हंगामात या पावसाचा लाभ मिळेल या अपेक्षेनं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र 3 दिवसांपूर्वी जोरदार वादळ, वारा आणि मुसळधार पावसानं मिरची, पपई, ऊस आणि कापूस तर काही भागात केळी पिकाचंही नुकसान झालं आहे. परवाचा वादळी पावसात खूप नुकसान झालेले कर्जई, बुपकरी, डामरखेडा या तिन्ही शिवारांमध्ये कापूस, ऊस, मिरची आणि ऊसाचं खूप नुकसान झाल्यामुळे प्रचंड शेतकरी हैराण झालेले आहेत. तर त्यांना एकच अपेक्षा आहे की शासनाकडून पंचनामे व्हावे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही विनंती. जाणून घेऊयात हवामानाची स्थिती. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू आहे. अनूपगड, बिकानेर आणि जैसलमेर इथून तो माघारी फिरला आहे. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होता. हर्णे इथं 17 सेंटीमीटर, महाबळेश्वर इथं तर मुंबईतल्या सांताक्रूज इथं 3 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान जाणून घेतल्यानंतर आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. उरी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत उच्चस्तरीय बैठका. पंतप्रधानांनी घेतला परिस्थितीचा आढावा. उरी दहशतवादी हल्ल्याची गंभीर दखल घेऊन संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करावं. व्यंकय्या नायडू. उरी दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे विकास उईके, चंद्रकांत गलांडे आणि संदीप ठोक शहीद. मराठा आरक्षणासंदर्भात याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं याचिका दाखल करावी. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. रिओ पॅराऑलिम्पिक स्पर्धांचा समारोप. भारताची आतापर्यंतची उल्लेखनीय कामगिरी. आणि कनिष्ठ वयोगटासाठीच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताला 3 सुवर्णपदकं. महाराष्ट्राच्या संभाजी पाटीलचीही सुवर्ण कामगिरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.